भाजपच्या दिग्गज नेत्याला महिलेनं चप्पलेनं चोपलं. राजकीय वर्तुळात खळबळ. नक्की काय घडलंय पाहूया. भाजपच्या नगरसेवकावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बुधवार 18 मार्च रोजी भाजपच्या कार्यालयात नवनियुक्त अध्यक्ष आणि नगरसेवकांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी एक महिला आणि एक पुरुष आत शिरले. त्यांनी नगरसेवक बिजेंद्र श्रीवास्तव यांच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर त्या महिलेनं चप्पल काढत भाजप नगरसेवकाला बेदम मारले. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील महारगंजमध्ये पक्षाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान सुधांशू वर्मा आणि निर्मला वर्मा यांनी अचानक भाजप कार्यालयात प्रवेश केला आणि चप्पलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली. निर्मला वर्मानं नगरसेवक बिजेंद्रची कॉलर पकडली आणि त्याला चप्पलेनं मारायला सुरुवात केली. तर महिलेच्या सोबत असलेल्या सुधांशू वर्मानं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे उपस्थितांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. बिजेंद्र यांनी असाही आरोप केलाय की यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात सुधांशू वर्मानं त्याच्या मोबाईलवरून शिवीगाळ केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर नगरसेवकानं सरकारकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.